बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि ऐक्याचा सण। यंदा बीडमध्ये या उत्सवाने माणुसकीचा आणि सर्वधर्म समभावाचा अनोखा संदेश दिला। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राज्य मुस्लिम खाटिक समाज संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि समाजसेवक जावेद भैया कुरेशी यांनी शहरातील जिव्हाळा केंद्रात जाऊन तेथील निराधार व दुर्बल घटकांसाठी दिवाळी साजरी केली। या उपक्रमात हाजी अरफात आणि जावेद भैया यांनी केंद्रातील रहिवाशांना मिठाई, फराळ आणि नवीन कपड्यांचे वाटप केले। त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या आपुलकीने केंद्रातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा आणि समाधानाचे भाव उमटले। सर्वधर्म समभावाचा संदेश या भेटीच्या वेळी हाजी अरफात शेख म्हणाले, दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि या आनंदात कोणीही वंचित राहू नये। जिव्हाळा केंद्र माणुसकी आणि प्रेमाचा खरा संदेश देत आहे। सर्व सण एकत्र साजरे केल्यानेच आपली एकता अधिक बळकट होते। त्यांच्या या म्हणण्याने त्यांच्या समाजाभिमुख विचारांचा प्रत्यय आला। जिव्हाळा केंद्राचे कौतुक हाजी अरफात शेख यांनी केंद्राच्या कार्याचं मनापासून कौतुक केले आणि भविष्यात आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी जिव्हाळा केंद्राचे प्रमुख पदाधिकारी तसेच अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते। संपूर्ण वातावरण यावेळी स्नेह, आनंद आणि एकतेच्या भावनेने उजळले। समाजात एकतेचा दीप उजळलाय। मानवतेने ओथंबलेल्या उपक्रमांमुळे बीड शहरात सामाजिक एकोप्याचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश पसरला। राज्य मुस्लिम खाटिक समाज संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि जावेद भैया कुरेशी यांच्या उपस्थितीने जिव्हाळा केंद्रातील दिवाळीचा आनंद अधिक तेजस्वी झाला आणि समाजाला एक प्रेरणादायी उदाहरण मिळाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.